नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये फुकट का सल्ला या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत असो. आज संकेत खोडके आलेले आहेत आपल्या राहत्या घरापासून 500 ते 700 किलोमीटरवर. हे आहेत आता सध्या पुसदवरून आलेले आहेत. यांचा तुम्हाला इंट्रोडक्शन करून देतो. हे संकेत खोडके. माझा जन्म आता मी सांगत असल्याच्या नंतर मध्ये नाही बोलायचं आहे. हे आमच्या युट्यूब चॅनलचा नियम आहे. यांना सांगितलं नाहीस का गोपाल? नाही सॉरी, मला मॅन्युअलच दिलं नाही आज. सॉरी. ठीक आहे, अजून नियम चालेल. सांगू शकता का तुम्ही? चालेल. आता आम्ही एका गंभीर विषयावरती चर्चा करणार आहे. यांचा मित्र अनुप साठे. अनुप साठे हा, तुम्ही थांबा ना सर, आम्ही काहीतरी बोलत आहे ना. तर त्यांच्याबद्दल हे स्पष्टीय असं उदाहरण देऊन आणि त्यांची दिनचर्या सांगतील. ही माझी कळकळीची विनंती संकेत सरांना. कृपया संकेत सर आपलं नाव, गाव, जन्म, ठिकाण हे सगळं सांगावे. तुमचं नाव सर? संकेत संजय खोडके. तोंडात गेल्या रिटेक बंद कर, व्हिडिओ कट. चांगला सांगा सर. माझा मित्र अनु, खूप छान स्वभाव आहे त्याचा. म्हणजे मला मनातून खूप जास्त जाऊ दे आता, पण छान स्वभाव आहे त्याचा. दिसायला देखणं चांगला आहे, स्वभावाला चांगला आहे, हाईट वगैरे चांगली आहे त्याची. हाईट त्याची साधारण माझ्यामध्ये असेल 5'11". पण त्याला कधी अभिमान नव्हता. काही लोक असतात त्यांना अभिमान असतो, पण त्याला अभिमान नव्हता. त्याच्याकडे गाडी आहे. त्या गाडीचं नाव काय? हंटर नाही, एक्सपल्स. हिरोची एक्सपल्स गाडी घेतली मित्रांनी. माझ्या मित्रांनी गाडी घेतली आणि माझ्या हातात चावी दिली. म्हणला की संकेत तू गाडी चालव. मी गाडीवर बसलो, माझे पायच पुरत नव्हते. तरी तो हसला नाही. मला कसं वाटलं माहिती आहे का तेव्हा, की यार असे म्हणजे खूप विचित्र वाटलं. मी सांगू नाही शकत. म्हणजे असं वाटलं की उंटावर बसवलं कोणतरी मला. तुमच्या मनाला लागलं का ते? खूप जास्त गंभीर चोट होती, गंभीर जखम होती. नंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो. त्यांना सांगितलं की असं झालं. तर ते म्हणले की तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागेल. तर मग आम्ही ट्रीटमेंट घेतली. त्याने आम्हाला काय गोळ्या दिल्या, विक्सची, चॉकलेट आहे, 5 स्टारचं वगैरे. त्यांनी तुमची गंभीर जखम भरला जाईल म्हणे. म्हटलं ठीक आहे, मग तुलाही खर्च उचलावा लागेल, कारण तुझ्यामुळे हा मला मार लागला माझ्या मनाला. तर मग ठीक आहे, अशी तशी आम्ही 3 महिने ट्रीटमेंट घेतली. 3 महिने ट्रीटमेंट घेतल्याच्या नंतर मग मला साधारण बरं वाटलं. तो तुमचाही रूम पार्टनर आहे. तुम्हालाही काही वाटत असेल त्याच्याबद्दल जसं की मला वाटत आहे. बरं, हे सगळं तुम्ही सांगितलं त्याच्या गाडीबद्दल आणि एक्सप्लेस बद्दल. बरोबर. एक्सपल्स बद्दल त्याच्या गाडीबद्दल सांगितलंय. बरोबर. तर तुम्हाला अनुप असा तुमच्यासोबत बॅचलर राहतो, तर त्याच्याबद्दल रूममेट बद्दल तुम्हाला काय विषय आहे? तुम्हाला काही जाणवतं का अनुप किती चिडचिड करतो का काय करतो, असं काही कधी वाटलं तुम्हाला? अनुप चिडचिड फक्त तेव्हाच करतो जेव्हा आमचं भांडण होतं. आणि आमचं भांडण याच्यामुळे होतं की मी म्हणतो मी रूम जाणणार, तो म्हणतो तू रूम जाणणार. तर हा गमतीचा विषय सोडून आमचं भांडण कधी कधी होतं, जे की चांगलं आहे. आणि माझ्या मित्राचा एक रेकॉर्ड आहे, जे की जगात कोणी तोडू शकत नाही, जगात. कसं बरं, काय विषय होता तुमचा रेकॉर्ड? अनुप साठेचा रेकॉर्ड तोडण्यासाठी काय विषय तुमचा एवढा? विषय म्हणजे की त्या दिवशी काय झालं होतं, मी असंच ऑफिसवरून आलो 7-8 वाजता. 7-8 वाजता आल्याच्या नंतर मी बसलो आणि अनुप मला फार खुश दिसला. म्हटलं अनुप झालं काय? मग अनुप मला बोलला, संकेत मी एक आज गोष्ट केली. म्हटलं काय केली अनुप? मी म्हटलं की मी पीठ मळलं. म्हटलं ठीक आहे, मी ऐकत होतो. त्यानंतर तो म्हणला की मी 16 मिनिटात 20 पोळ्या केल्या. मला आश्चर्याचा धक्काच बसला. मी लगेच असा सर्च केला, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठीचा नंबर सर्च केला आणि मी त्यांना माहिती दिली. ते म्हणले की तुम्ही प्रत्यक्षात आम्हाला येऊन भेटा. आम्ही त्या दिवशी स्टेटस पण ठेवलं होतं. तुम्ही विश्वास ठेवू शकता, एक व्यक्ती 16 मिनिटात 20 पोळ्या करत. ते अनुप साठे आहेत तर काही पण होऊ शकतं भाई. त्याला अनुप म्हणतात, उगा नाही. ते कोल्हापूरचा आहे. बरोबर. रानगडी आहे माणूस तो. बस. हा म्हणू शकता, रांगडागडी आहे. आणि त्याच्या पोळीत काय चव, एकदम स्वादिष्ट. अरे बाबा, भाजीची गरजच नाही. गरज नाही म्हणजे कशीच गरज नाही, फक्त चटणी. आणि भाऊची जेवणाची स्पीड खूप जास्त म्हणजे काय, बस एक्सपल्स म्हणजे बस. ती गाडी एक साईडला आणि याचं जेवण एका साईडला. भाऊला जर 9 वाजता शूट असेल तर भाऊ 8:50 गाडी सोडायची. 8:50 गाडी सोडल्याच्या नंतर 8:51 बाथरूम मध्ये जायचे. 8:53 बाहेर, 8:54 कपडे घालून व्यवस्थित रेडी माणूस.
8:55 खाली गाडीवर आणि 5 मिनिटात त्याची डेस्टिनेशन कुठेही असो, जगभरात कुठेही असो, तो व्यक्ती जाणार. तुम्ही कधी विमानात चढले? नाही. माझा मित्र विमानावर राजस्थानला गेला होता. हा. कुठे गेला होता? राजस्थान. राजस्थानमध्ये कुठं? वाळवंटा का जयपूर? जयपूरमध्ये गेला होता, द पिंक सिटीमध्ये. हो, द पिंक सिटी. द पिंक सिटीमध्ये गेला. आमच्याकडे अजूनही तिकीट राखीव आहे ते. हा, आमच्याकडे रूमला तिकीट राखीव मला आहे. आज मला असं कळालं की त्यांच्या बॅगला पण एक तिकीट आहे. त्यांची जे बॅग, हँड बॅग का काहीतरी बॅग असेल. काही गोष्टी पर्सनल असतात, मी तुम्हाला पॉडकास्टवर नाही सांगू शकत, ते आमच्या पर्सनल आहे. तर ते कसं म्हणजे की थोडासा पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर करणं जे की व्यवस्थित नाही आहे आणि जे की नसायला पाहिजे. जसं की अंकुश सर, तुम्ही त्यांना एक प्रश्न विचारा की तुम्हाला 3 प्रश्नाचे उत्तर देतात. तसं अनूपचं नाही. हा. अनूपला एक विचारा, तो तो एक- तुमचे प्रश्न पागल करून टाकतो, तुम्हाला पागल करून तुमचे येणारे 3 प्रश्न विसरून जाईल तुम्हाला. अनुप असं उत्तर येतो. कसा गोंडस मुलगा आहे, पण कधी कधी वर्ल्ड रेकॉर्ड करायला मागपुढे पाहत नाही. गाडीची स्पीड आमची कमी नसतेच, फक्त समोरच्यांनी व्यवस्थित चालवली तर मी तर म्हणतो यांनी एअरलाईन चालू करायला पाहिजे. त्यांच्या गाडीची स्पीड किती राहते? नॉर्मली स्पीड किती राहते त्या त्यांच्या दिवशी आम्ही मागे बसलो होतो, मला 2 मिनिटात जायचं होतं शिवाजीनगरला. शिवाजीनगर इथून येते 12 किलोमीटर. हा. काटा तुटला हो, काटा तुटला. आणि अक्षरशः मी जशी जशी स्पीड वाढली, वारं मला थंड जाणवलं, मी डोळे बंद केले. हा. आणि ज्या क्षणी मी असं 2दा आळस देऊन डोळे उघडले, तेव्हा आम्ही शिवाजीनगर समोर होतो. Oh my God. आणि गाडीतून फार दूर निघत होता. हा. गाडी फक्त दुसऱ्याच्या इथून वाचली. अच्छा. आमची गाडी असती आणि तर आनंदची एक्सप्रेस नव्हती का? एक्सपल्स अनुपची 21 होती, पण आम्ही 26 संवाद साधत गेलो, त्याच्यामुळे मला स्पीडचं हे नाही राहिलं. नाही तर अनुपची गाडी म्हणजे वा वा वा, त्याच्या ड्रायव्हिंगवर मला खूप विश्वास आहे. एक दिवस लास्ट तुम्ही अनुपला कधी बोलले? लास्ट मी अनुपला बोललो काही दिवसाआधीच बोललो, आमचं डिस्कशन झालं. तुम्ही तर बेस्ट फ्रेंड म्हणता आणि खूप दिवस झाले असं म्हणता. लास्ट खूप दिवस झाले बोलून. बेस्ट फ्रेंड याचा अर्थ हा नाही की तुम्ही क्लोज रोज बोलायला पाहिजे. अच्छा. बेस्ट फ्रेंड म्हणजे की तो की न बोलता समजायला पाहिजे. ओके. अनुपचं कधी कधी डोकं धरतंय, मला समजत नाही की मला असं चेन बेचेन काय व्हायला. नंतर मी तेव्हा अनुपला तुम्हाला फोन अनुपची करतो. आठवण येते का? Yes. किंवा माझा मित्रा गोंडस अनुप, त्याला आम्ही प्रेमानं 1-2 शब्द म्हणतो. जे तुम्ही की आज अनुपला कॉल लावला तर अनुप तुमचा कॉल उचलेला असं तुम्हाला वाटतं का? मी त्याला कधी फोन लावून डिस्टर्ब नाही करा. मेन म्हणजे आमची एक स्पेसिफिक टाइम ठरलेला आहे, आमची कोडवर्ड आहे. ओके. हा, तर आम्ही पहिले मेसेज करतो, हा. मग लगेच 10 सेकंदात रिप्लाय येतो हा. आमचा. तो मेसेज पण तुम्हाला मी सांगू शकत नाही काय कारण असतं. तर मग तो मला हिंट देतो की असं असं आहे. मग मी सांगतो असं असं आहे, मला काम होतं. मग तो म्हणतो की ठीक आहे, मी तुझं काम करून टाकेन. अच्छा, एवढं तुमच्या मेसेजवर बोलणं खूप होतं आणि जास्त. that's it. ओके. हां, आणि अनुपबद्दल मला अजून काही गोष्टी बोलायच्या आहे की अनुपलं स्वप्न आहे, हा. तो पुण्यामध्ये फार मोठं स्टुडिओ टाकणार आहे. आणि स्टुडिओमध्ये त्याच्या नवीन नवीन विभाग असतील. म्हणजे कोणाला भूक लागली तर तो जेवणासाठी जाऊ शकतो मध्यंतरी. ओके. ब्रॉडकास्ट पण कंटिन्यू दिवसाचे 20 ब्रॉडकास्टसाठी एक स्क्रीन असतील आमच्या. आणि कमीत कमी 200+ काहीतरी कॅमेरे ठेवणार तो, ते पण सोनीचे. हो. सोनीचे? येस, सोनीचे. तुम्हाला माहिती आहे सोनीची किंमत किती आहे? माझा मित्र असताना मला काही गरज नाही, पण तरी मी तुम्हाला आणून देतो की 2.5-3 लाखापेक्षा जास्तच असेल एका कॅमेऱ्याची किंमत. तुमचा मित्र 200 ठेवणार आहे? 200 पेक्षा जास्त भाऊ. हो, तुम्ही 200 गरीब समजू नका, आमचं पठारावर पण जमीन आहे आमची. हा. हा, आणि आम्ही तिथे, आमचा प्लॅन आहे की आम्ही तिथे हे करणार. गांजाची शेती? नाही, तसं काही नाही. अशा काही गोष्टीला आमचा विरोध आहे. आम्ही निर्व्यसनी माणसं आणि आम्हाला कुठल्या गोष्टी पटत नाही, तरी आम्ही हे करणार. तो काय म्हणतात त्याला की लोक तिथे येतील, पर्यटन स्थळ. अच्छा. हा, पर्यटन स्थळ जसं मध्ये की शनिवार वाड्याच्या बाजूला आहे तसं? शनिवार वाड्यात म्हणू शकता, कारण शनिवार वाडा पडला आम्ही बांधणार. बाजीराव कुठून आणलं मग? हा? बाजीराव बाजीराव मस्तानीची गरज नाही ना. वाडा असल्यावर हा, ते गेले, एकदा गेलेली गोष्ट परत करायची गरज नाही. एंड ऑफ तुम्ही अनुप साठेला काय सांगू शकता? तुमच्याकडून 2 शब्द तर बोलायचे असतील. तुमचा ते 2 किती महिने झाले तुमचा अनुप तुमच्या सोबत राहत नाही? तब्बल किती महिने राहत नाही, म्हणजे घरी गावी गेला गेला होता. किंवा घरी गेला? गावी गेला ते झाली साधारण जानेवारीमध्ये गेला होता. आय थिंक. हा, जानेवारीमध्ये. हो, 9-10 महिने झाले सोबत नाही. आणि बरं, आता आपल्या चॅनलवरला टायमिंग खतम झालेला आहे. आपण फक्त 10 मिनिटाचा वेळ घेत असतो.
वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्या स्टेजवर आल्या आणि आजचा पोस्टकार्ड तुम्ही आमच्यासोबत केलाय त्याबद्दल खूप आभारी आहे. तर आखरीचा एका वाक्यात तुम्ही अनुप साठेला तुम्ही काय सांगू शकता? अनुप लवकर ये, वी मिस यू, वी लव्ह यू, लवकर या. भाडं दे रूमचं, आम्हाला ही सक्त गरज आहे. आणि पाक भाजी बनवायची झणझणीत, एकदा खाल्ली की डायरेक्ट मुळव्यात वर. असं तुम्हाला समजा कोल्हापूरचा तडका तडका खायची खूप इच्छा आहे खूप अनुपच्या जास्त हातातून. खूप जास्त. म्हणजे मी एकदा भाजी खाल्ली होती आणि मी पाक वर गेलो होतो. मी पाक काय वर गेलो ते मला समजलं नाही. दुसऱ्या दिवशी जागेवर आलो तेव्हा मला समजलं की पाक वर जाणं म्हणजे काय असतं. मी तुम्हाला त्याला सजेस्ट करेल त्याच्या आजची फक्त एकच भाजी खाऊ, आलूची. अंकुशला फार आवडते अनुपला आलूची भाजी खूप फेवरेट आहे का? खूप फेवरेट. म्हणजे तो तब्बल 365 दिवसापैकी 720 दिवस खाई, 720 वेळा खाण्यासारखा माणूस आहे तो. आता मदत कट करू. तर तो 365 दिवसापैकी 700 किती होतात, हा डबलनी खाऊ शकतो तो. 720 दिवसातच खाईल. आणि आमच्या रूमला काही असं नसो, अनुप असला की 5 किलो कांदे येते, 10 किलो आलू येते, 10 किलो आलू येते. भाजीला काही असं नसो. तुमचं म्हणजे अनुप सगळं किचन हँडल करतो. किचन हँडल फक्त भाजी करतो. आणि अशी भाजी करतो की समोरचा माणूस खाताना दोनदा विचार करतो. मी असं ऐकलं आहे की अनुपला खूप असं कोल्हापूरचा तडका किंवा कोल्हापूरचे जसे माणसं तिखट असतात तसे अनुपला पण तिखट भाजी खायची सवय आहे. भाजी अनुपला सगळंच तिखट आवडतं. अच्छा. भांडणात पण फार तिखट, पण प्रेमात पण फार प्रेम, गाडी चालवत पण फार स्पीड. आणि भाजी तर तुम्हाला माहितीच आहे, पाक तिखट. पाक शिवाय भाजी झाली पाक शिवाय भाजीच नाही. चक्कीच जाळ होणार आमच्या, काय होणं. भाजी खाल्यावर तुमच्या चक्कीत जाळ नाही झाला तर पैसे वापस. हे अनुपचा फेवरेट शब्द आहे का, चक्कीत जाळ करायचा? चक्कीच जाळ होणार आमच्या, काय होणं. चक्कीच जाळ होतो बघा. सकाळ संध्याकाळ, दिवस रात्र, आठवडाभर, महिनाभर, वर्षभर सुद्धा. बरं मला एकदा सांगा, अनुपची स्पेशल झोपायची जागा कुठे आहे, तुम्ही असं सांगू शकता? अनुपची झोपायची जागा इथे. अनुप झोपलेला ज्याला समजलं त्यालाच समजलं. नवीन माणूस येऊन अनुपला झोपताना पाहिलं तर तो म्हणून उठणार यार अनुप झोप. आता मी ते वर्णन नाही करणार, पण अनुप झोपताना झोपत नाही, त्याचे डोळे उघडे असतात. अनुपचं मोबाईलचं स्क्वॉट पण जवळच आहे आणि चार्जिंग लावायचं पण जवळ आहे. याचा काय अर्थ आहे का हे स्पेशल अनुपसाठी बनवून घेतलेलं आहे तुम्ही? हे जेव्हा फ्लॅट बांधला होता ना तेव्हा अनुप जन्मून 3 वर्षाचा होता. म्हणजे 2001 ला झाला आणि अनुपचा जन्म 1998 आहे. तर त्यांना कल्पना आली की आपल्याकडे क्रिएटिव्ह माणसं येणार तर त्यांना लवकरच लागणार. तर मग त्यामुळे अनुपकडे मॅकबुक आहे. भले तो फोडला तो प्रश्न वेगळा, आणि त्याला राग त्याचा खूप आला तर तो खूपच जास्त प्रश्न वेगळा. आल्यावर तो बोलला मला की असं असं झालं संकेत, पण काय सांगू मला काय बोलता नाही आलं. तो घरचाच व्यक्ती होता. म्हणजे ठीक आहे सॉरी, कमी जास्त होत असतो. आम्ही बुक करायला गेलो मॅकबुक. ओके. आणि भाऊला आयफोन पसंत आला तिथे. मग मला आयफोनच घ्यायचा. म्हटलं अनुप माझी ट्रेन लेट व्हायची. नाही नाही नाही, मला आता मॅकबुकच घ्यायचा. घ्यायला मॅकबुक केलं होतो, पसंत आयफोन आला, घेऊन अँड्रॉइड आलो. अच्छा अच्छा, तुम्ही पसंत केला आयफोन, घ्यायला गेले ते मॅकबुक, घ्यायला गेलो मॅकबुक, आयफोन आवडला आणि अँड्रॉइड घेऊन आलो. ते आमच्या काही कारण होते. कारण आम्ही पेमेंट केले आणि आम्ही पेमेंट करताना आले की इन्सफिशियंट स्टोरेज. म्हटलं असू दे, खूप जास्त झाले आपल्याकडे, खूप जास्त नव्हते आमच्याकडे तेव्हा. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या चॅनल वरती आलात त्याच्याबद्दल खूप आम्ही आभारी. आम्ही तुमच्या वेळातला वेळ घेतला तर नाही सर, सॉरी, आम्ही तुमच्या वेळातला वेळ काढला. आम्ही तुमच्या वेळातला वेळ काढून तुम्ही आमच्या स्टेजवरती आलात आणि आमच्या सोबत 2 संदर्भाच्या चांगल्या गोष्टी बोलल्यात. तुमच्या अनुप साठेबद्दल तुम्ही खूप छान असं स्पष्टीकरण दिलं आणि त्याचा संवाद साधून आम्हाला खूप चांगलं वाटलेलं आहे. तरी आमच्या यूट्यूब चॅनलवरती फुकटक्या सल्ल्यावरती आज सल्ला दिलेला आहे आमच्या संकेत खोडके यांनी. आणि धन्यवाद सर, धन्यवाद सर. शेवटी तुमच्या चक्कीत जाळ होच. कृपया. राम राम, जय हिंद, जय महाराष्ट्र.